अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 2 नोव्हेंबर शनिवार, खरं तर आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज दिवाळीतील सर्वात मोठा दिवस आहे, कारण आज दिवाळी पाडवा आहे। पाडव्याचा दिवस हा प्रत्येक पती आणि पत्नी यांच्यातील नात्यासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी प्रत्येक पत्नी हे आपल्या पतीचं औक्षण करते, त्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी, आपल्या पतीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होण्यासाठी, आपल्या पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी या दिवशी प्रत्येक पत्नी ही आपल्या पतीसाठी प्रार्थना करते, सेवा करते, उपाय करते। तर जो पती आहे हा देखील आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देतो, एखादं गिफ्ट देतो किंवा काहीतरी आशीर्वाद तरी नक्कीच देतो। म्हणजे हा दिवस पती आणि पत्नी यांच्या नात्यात जो काही दुरावा असेल तर हा दुरावा दूर करण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रेम वाढवण्यासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पाडव्याच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणीही हा उपाय करू शकतं। जर तुमच्यात खूप कलह होत असतील, तुमच्यात खूप भांडणं असतील, तुमचं पटत नसेल, तुमच्यात एकोपा नसेल किंवा तुम्हाला कुठेतरी असं वाटते की आमचं प्रेम खूप कमी झालेलं आहे, तर हे प्रेम वाढण्यासाठी, तुमच्यातील एकोपा जो आहे हा टिकण्यासाठी आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी राहण्यासाठी आज या पाडव्याच्या दिवशी प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या डोक्यावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ही एक वस्तू जशी तुम्ही आज पाडव्याला आपल्या पतीवरून ओवाळून टाकाल तसं तुमच्या पतीला यश मिळेल, पतीच्या आयुष्यात असणारे अडथळे दूर होतील, नकारात्मकता संपेल, तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये जे काही गैरसमज असतील किंवा सतत तुमच्या दोघांमध्ये काही वादविवाद होत असतील, तुमच्या दोघांमध्ये सतत काही भांडणं होत असतील, तर हे सगळं काही कुठेतरी समाप्त होईल, तुमच्या सगळ्या समस्या सुटत जातील आणि तुमच्या दोघांमध्ये अखंड स्वरूपाने प्रेम जे आहे हे प्रेम राहील। आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, 6च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकता। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी 1, 2 जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत। सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला एक छान अशी कुंकवाची डब्बी घ्यायची आहे। बाजारामध्ये, मार्केटमध्ये कुठेही कुंकू भेटतं, तिथून एक डब्बी घरी आणा। ऑलरेडी घरात कुंकू असेल तर लक्षात ठेवा ते कुंकू घ्यायचं नाही, घरातलं कुंकू नाही, आज नवीन कुंकू खरेदी करायचं आहे, हे कुंकू आपल्या घरी आणायचं आहे। त्यानंतर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती तुमची इच्छा आणि तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे। पत्नी हा उपाय करत असेल तर पतीचं नाव लिहा, पती हा उपाय करत असेल तर पत्नीचं नाव लिहा। जो व्यक्ती हा उपाय त्या व्यक्तीसाठी करते त्या व्यक्तीचं नाव लिहायचं। आता समजा मी हा उपाय माझ्या पतीसाठी करते तर पतीचं नाव लिहेन आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे, आजपासून माझा पती माझ्याशी नीट वागत आहे, माझा पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहे, माझा पती माझी खूप काळजी घेत आहे, माझा आणि माझ्या पतीचं सगळं काही छान आहे आणि आमचा संसार सुखाचा आहे। असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमची विश तुम्हाला त्या कागदावरती लिहायची आहे, पतीचं नाव लिहायचं आहे, त्या कागदाची छान एक घडी घालायची आहे आणि त्याच्यानंतर ती जी कुंकवाची डब्बी आहे तर त्या कुंकवाच्या डब्बीच्या वरती ही घडी तुम्हाला त्या कागदाची ठेवायची आहे आणि वरती पुन्हा ते झाकण तुम्हाला लावायचं आहे। आता ही डब्बी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे। धूप दीप ओवाळून ही कुंकवाची डब्बी, सौभाग्याचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो, याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि आज रात्रभर ही कुंकवाची डब्बी तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायची आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचं तर ही कुंकवाची डब्बी तुम्हाला गुपचूप म्हणजे तिथून उचलायची आणि गुपचूप तुम्हाला गुप्त ठिकाणी ती ठेवायची आहे। कुठेही ठेवा, पण जिथे कुणाची शक्यतो नजर पडणार नाही, कुणी तुम्हाला सतत काही विचारणार नाही किंवा त्यातलं कुंकू कुणी यूज करणार नाही, अशा पद्धतीने ही डब्बी तुम्हाला ठेवायची आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3, 4, आता प्रत्येकाला जसा अनुभव येईल तसं तुम्हाला जेव्हा अनुभव येईल किंवा जेव्हा तुम्हाला पूर्ण फरक वाटल्यासारखं वाटेल तेव्हा ही डब्बी त्या जागेवरून काढायची आणि त्यामध्ये घातलेला जो कागद आहे तो कागदासोबत प्रज्वलित करायचा आणि त्यातील जे कुंकू आहे हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं। तुम्ही रोज ते कुंकू वापरू शकता, पण तोपर्यंत लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही डब्बी गुप्तच ठेवून द्यायची आहे। हा पहिला उपाय। यानंतरचा दुसरा उपाय, यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत हिरवे वेलदोडे। फक्त 2 हिरव्या वेलच्या आपल्याला घ्यायच्या आहेत, ठीक आहे। आता काय करायचं, संध्याकाळी जेव्हा तुम्ही पतीचं औक्षण कराल, सकाळी जरी औक्षण केलं असेल आणि संध्याकाळी तुमचा पती घरी असेल तर संध्याकाळी पुन्हा एकदा औक्षण करा। औक्षण केल्यानंतर ह्या 2 हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या पतीच्या डोक्यावरून अशा 7 वेळा ओवाळा।
उजवीकडून डावीकडे जातील अशा 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ह्या दोनही हिरव्या वेलच्या पतीच्या कपाळाच्या मध्यभागी लावायच्या, असं मध्यभागी लावायच्या. पुन्हा त्या आपल्या ताटामध्ये काढून घ्यायच्या. पतीचं औक्षण वगैरे जे तुमचं काही असेल ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर ह्या दोनही हिरव्या वेलच्या एका लाल किंवा हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या. कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये ह्या दोनही हिरव्या वेलच्या ठेवायच्या, घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर ही जी पोटली तयार होईल ही पोटली तुम्हाला आज रात्रभर संध्याकाळी म्हणजे जिथून तुम्ही उपाय कराल तिथून तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता महिला हा उपाय करत असेल तर साडीला बांधून ठेवा. पुरुष हा उपाय करत असतील आपल्या पत्नीसाठी तर तुम्ही पत्नीचं औक्षण करा. पत्नीवरून ह्या वेलच्या ओवाळा आणि ह्या ज्या हिरव्या वेलच्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या खिच्यामध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून द्या. मग लक्षात ठेवा आज रात्रभर अगदी संध्याकाळपासून रात्री झोपेपर्यंत उद्या सकाळी उठेपर्यंत ह्या हिरव्या वेलच्या तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत. उद्या स्वच्छ स्नान वगैरे सगळं तुमचं आवरलं की त्याच्यानंतर चहा बनवा, शिरा बनवा, खीर बनवा, गोडाचं काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे आणि जे काही तुम्ही गोडाचं बनवाल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या दोनही हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. दोनही हिरव्या वेलच्या टाकून जे काही गोड तुम्ही बनवाल ते सगळ्यात पहिले पतीला खाऊ घालायचं आहे. पत्नीने हा उपाय केला तर पतीला खाऊ घाला, पतीने हा उपाय केला तर पत्नीला खाऊ घाला आणि मग त्याच्यानंतर सगळ्या घरातल्या व्यक्तींनी हे खाल्लं तरीही चालेल. बघा हा उपाय केल्यानंतर आता जो उपाय आपल्या पत्नीसाठी करेल किंवा पत्नी हा उपाय जर पतीसाठी करेल तर तुम्हाला अगदी काहीच तासांमध्ये याचा अनुभव येईल. पती कुठेतरी आपल्याकडे मोहित होईल, पती कुठेतरी आपल्याकडे वश होत जाईल. 2 हिरव्या वेलच्यांच्या या उपायाने तुमच्यातील जो दुरावा आहे तो कायमचा दूर होईल. कारण हिरवी वेलची ही पती पत्नीच्या नात्यामध्ये जे असणारे वाईट संबंध आहेत हे चांगले करण्यासाठी, कुठल्याही एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी, त्याचबरोबर एकोपाने प्रेम वाढवण्यासाठी हिरवी वेलची ही सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी मानली जाते. जशी ही हिरवी वेलची तुम्ही पतीवरून ओवाळून एका रात्रीत अभिमंत्रित करून जेव्हा दुसऱ्या दिवशी पतीला खाऊ घालाल त्याच काही वेळापासून तुम्हाला त्याचा अनुभव स्वतः यायला लागेल किंवा तुम्हाला जाणवायला लागेल. खूप साधे सोपे उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही उपाय करा पण आवर्जून करा.